JEE आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात। IIT, NIT, आयसर, एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक, ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅचची सुविधा, खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्राम। 11वी 12वी सायन्स बोर्डाची आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या JEE, NEET, CET परीक्षांची संपूर्ण तयारी, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व परीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न। आजच संपर्क करा। मालवण सुकळवाड येथील शंकर टेंबुलकर या नेत्ररुग्णाच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या रुग्णाची नजर गेल्याच्या तक्रारीवरून संबंधित विवेकानंद नेत्रालयाच्या कार्यालयात आमदार वैभव नाईक यांनी या रुग्णाच्या नातेवाईकांसह भेट देत नेत्रालय प्रशासनास जाब विचारला। या रुग्णाचे ऑपरेशन केलेल्या डॉक्टरांसह प्रमुख जबाबदार अधिकाऱ्यांनी या रुग्णाच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच या प्रकरणी या संबंधित दोषींवर कारवाई करा या मागणीसाठी शल्य चिकित्सकांकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली। यावेळी आमदार वैभव नाईक यांच्यासह युवा सेना तालुका प्रमुख उत्तम लोके, युवा सेना उपतालुका प्रमुख सचिन आचरेकर, रुपेश आंबडोसकर आदी उपस्थित होते। दरम्यान संबंधित रुग्णाच्या मोतीबिंदूचे ऑपरेशन हे यशस्वी झालेले होते, परंतु नजरेचा जो रेटिना असतो त्याची नस सदोष होती, ती सुकलेली होती, त्यामुळे नजर आली नाही असा खुलासा प्रशासनाने यावेळी केला। हा विषय नेत्रालय प्रशासन अत्यंत गांभीर्याने घेत आहे असेही प्रशासनाने म्हटले आहे। आम्ही आता जिल्हा सिव्हिल सर्जनकडे याविरोधात तक्रार केली आहे आणि त्या डॉक्टरांनी त्यांना खरं तर हे कुटुंब आहे अत्यंत शेतकरी कुटुंब आहे, गरीब कुटुंब आहे आणि त्यांना आता नुकसान भरपाई मिळावी म्हणून आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आहे आणि त्यांनी उद्या येऊन आमच्याशी चर्चा न करता त्यांच्याशीच आज पुढे डॉक्टर बाहेर गेलेत पुण्याला, उद्या त्यांच्याशी येऊन त्यांच्याशी चर्चा त्या डॉक्टर संबंधित जर चुकी असेल तर त्या डॉक्टरांवर कारवाईची मागणी आम्ही आता ताबडतोब ज्या मी आणि आमचे लोकल युवा समिती आहेत त्यांनी आम्ही दोघांनी ते कागद बघितले आणि त्या आधारे त्यांच्या नावाने सिव्हिल सर्जन खरं ह्याच्या कुठल्याही जिल्ह्यातल्या डॉक्टरची तक्रार तर पहिल्यांदा सिव्हिल सर्जनकडे केली पाहिजे, त्याआधी सिव्हिल सर्जनकडे तक्रार करणार या संदर्भात चौकशी समिती नेमून या करावा। असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा kokarnau.com।